नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कालच गुरुपौर्णिमा झाली आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी नव्याने गुरुपद काल घेतलेलं आहे आणि काही जुने स्वामी भक्त आहेत त्यांनी नव्याने गुरुपद महाराजांना दिले. बघा, आपला वाढदिवस जसा आपण दरवर्षी सेलिब्रेट करत असतो तसं गुरुपद घेतल्यानंतरसुद्धा दरवर्षी आपण महाराजांना गुरुपद दिलं पाहिजे. आता गुरुपद दिल्यानंतर आपल्या वागण्यात काय आपण बदल केला पाहिजे, आपले आचारविचार कसे असले पाहिजेत किंवा म्हणजे आपल्या आयुष्यात काय आपण बदल केले पाहिजेत याबद्दलची अगदी सुंदर माहिती आपण बघणार आहोत. बघा, महाराजांना आपण गुरुपद दिलेलं आहे आणि अख्ख्या ब्रह्मांडाच्या नायकाला आपण आपले गुरु म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. आणि खरंच सांगते, तुम्ही जर काल महाराजांना गुरुपद दिलं असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही हे लक्षात घ्या. आयुष्याचं सोनंच होणार आहे तुमच्या. पण आयुष्याचं सोनं कधी होणार हो, तर काही गोष्टी आपणसुद्धा पाळल्या पाहिजेत. असं नाही की गुरुपद दिलेलं आहे आणि आपण आहे तसंच वागतो आहे किंवा ज्या काही मी आता पुढे गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही पाळलात किंवा त्यात बदल करत गेलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही गुरुपद घेतले ना त्या अर्थी ती महाराजांचीच इच्छा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणतो ना की झाडाचं पानसुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हलत नाही. तर तुम्ही गुरुपद घेतले म्हणजे ही त्यांचीच इच्छा आहे. तुमचा योगक्षेम ते चालवतील, लक्षात घ्या. पण काही गोष्टी जसं बघा, शिक्षक आणि विद्यार्थी असतात. शिक्षक शिकवायचे काम करत असतात पण विद्यार्थ्याने अभ्यास करण्याचं काम केलंच पाहिजे ना. असं नाही की नुसतं शिकवलं म्हणजे दोघांचंही काम झालं. दोघांनाही तेवढंच ते आपली जबाबदारी पूर्ण करावी लागत असते. तसंच आपलं आहे. महाराजांना गुरुपद दिले म्हणजे आपलं काम झालं, महाराज आता बघून घेतील, माझं सगळं चांगलं करतील असं नाही. काही गोष्टी आपणसुद्धा बदलल्या पाहिजेत, काही गोष्टींमध्ये आपणसुद्धा सातत्य ठेवलं पाहिजे. तर त्या कोणत्या गोष्टी हो? बघा, गुरुपद दिलं, आता काही जणांनी नव्याने काल गुरुपद दिलं असेल, काही दरवर्षी देत असतील. तर गुरुपद दिलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. तर बघा, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी, आणि ह्या मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी एकदमच बदलाव्यात, असं कधीच होणार नाही. बघा, आपला स्वभाव आहे आणि कधीकधी आपला स्वभाव खूप नडत असतो आपल्याला. त्याच्यामुळे हळूहळू हे सगळे बदल तुम्ही तुमच्यात करा. आणि बदल करण्याची गरजच नाही, महाराज सगळे बदल घडवून आणतात आणि आपण कधी बदललो महाराजांच्या सेवेत येऊन हे आपल्यालासुद्धा कळत नाही, हे लक्षात घ्या. तर मी आधी काय होतो आणि आता काय झालो आहे हे आपल्यालासुद्धा कळत नाही. तर इतकी ताकद महाराजांच्या सेवेमध्ये आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, आणि ह्या ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे ना त्या बिलकुल महाराजांना आवडत नाहीत. त्याच्यामुळे म्हणजे महाराज याचा पूर्ण धिक्कार करतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तरी तुम्ही आवर्जून पाळा. तर बघा, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी सेवा करताय. आता सेवा आपण कशासाठी करतो? आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी. जी सेवा करताय तर मग तुम्ही कुठली पण करा, 11 गुरुवार करा, स्वामींची पारायण करा, कोणतीही सेवा करा, पण ती सेवा तुमच्यापर्यंत ठेवा. जोपर्यंत तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सेवा तुमच्यापर्यंतच ठेवा. बघा, मी असं म्हणत नाही की काहीच इतरांना सांगू नका, पण म्हणतो ना की मी सेवा करते, उठायचं सेवा करायची आणि मी आज एवढं वाचले, तेवढं वाचले, मी आज एवढी 11 माळी जप केला, एवढ्या वेळा तारक मंत्र म्हटला, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, आपल्या स्वामींच्या ग्रंथामध्ये पण म्हणजे स्वामीचरित्र सारामृतामध्ये स्वतः स्वामींनी सांगितलेलं की मी आहे स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. हे साक्षात महाराजांनासुद्धा आवडत नाही, पटत नाही. तुम्ही सेवा करताय आणि 4 चौघात बोलून दाखवताय, हे महाराजांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्की पाळा. तुम्ही जी सेवा करताय ती तुमच्यापर्यंतच ठेवा, तरच तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. मोठेपणा दाखवलेला सेवेचा महाराजांना अजिबात आवडत नाही. मी असं म्हणत नाही की बघा, तुम्ही सेवा सांगा, एखादा अडचणीत आहे, दुःखात आहे, तुम्हाला अनुभव आला ना, बाबा मला हा अनुभव आलेला आहे, मी ही सेवा केलेली आहे, तू सुद्धा नक्की कर, तू या संकटातून नक्की सुटशील, असं तुम्ही एखाद्याला सांगू शकता. बघा, आपले गुरुमाऊली पण नेहमी सांगतात की सेवेकरी घडवा. तुम्ही जी सेवा करताय त्याचा बोलबोला करू नका, तुम्ही सेवेकरी घडवा. एखादा दुःखात आहे ना, बाबा तू 11 गुरुवार कर महाराजांचे, तू नक्की या संकटातून मुक्त होशील, किंवा तू स्वामींचे 108 पारायण कर. असं सेवेकरी घडवा. स्वामींचा नाद दुसऱ्यांना लावा, जेणेकरून तुमच्या हातूनसुद्धा पुण्याचं काम घडेल. तुम्ही जी सेवा करताय ते इतरांना सांगू नका, मी हे केलं, आज ते केलं, असं नाही. तुम्ही इतर सेवा सांगा लोकांना. तर ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण महाराजांचं तुम्ही दर्शन घ्याल तेव्हा साधेपणानं घ्या. बघा, महाराजांना दागदागिने, शृंगार किंवा मोठेपणा अजिबात आवडत नाही.
बघा, अक्कलकोटमध्ये घडलेला एक खरा प्रसंग मी 2 मिनिटात तुमच्यासोबत शेअर करते. ज्यावेळी अक्कलकोटमध्ये स्वामी होते सगुण रूपामध्ये, त्यावेळी मालोजी राजे त्यांच्या दर्शनाला आले होते. आता ते राजे म्हटल्यावर त्यांच्या म्हणजे हिशोबानेच ते आले होते. अगदी एक दागदागिने, शृंगार, उंची कपडे, हत्ती, घोडे, मोठा असा लवाजमा सगळं काही ते घेऊन आले होते. पण ज्यावेळी ते महाराजांच्या दर्शनाला आले त्यावेळी महाराज आणि ते स्वतः घोड्यावरती बसून आले होते. आणि ज्यावेळी ते दर्शनासाठी खाली उतरले त्यावेळी महाराज ताडकन उठले आणि निघून गेले. मालोजी राजांना काही कळेच ना, महाराजांच्या मी दर्शनाला आलो आहे आणि महाराज असं उठून ताडकन का निघून गेले. महाराज दुसरीकडे जाऊन उभारले. तर मालोजी राजे त्यांच्याकडे गेले आणि महाराज, माझं काही चुकलं का, तुम्ही असं रागाने का तडकन म्हणजे उठून आलात. त्यावेळी महाराज म्हणाले की तू माझ्या दर्शनासाठी आला आहेस की तुझा मोठेपणा दाखवायला तू मला आला आहेस, तुझे हे दागदागिने किंवा तुझे लवाजमा, घोडे, हत्ती मला दाखवायला आला आहेस का, की माझ्या दर्शनासाठी आला आहेस. तर ह्यावरूनच आपल्याला कळतं की महाराजांना मोठेपणा किंवा म्हणजे असं म्हणतो ना की आपण केलेलं आपलं जे काही वैभव आहे त्यात महाराजांना काहीही रस नाही. फक्त महाराजांना तुमची भक्ती, निस्सीम भक्ती प्रिय आहे. महाराजांना मोठेपणा अजिबात आवडत नाही. म्हणून ज्यावेळी पण तुम्ही केंद्रात जा, मठात जा, घरातसुद्धा साधेपणानं महाराजांचं दर्शन घ्या. अगदी दागदागिने, उंची कपडे घालून महाराजांच्या समोर अजिबात तुम्ही जाऊ नका. अगदी आणि गेल्या सगळ्यात पहिले महाराजांना मुजरा करा. महाराजांना जो झुकून मुजरा करतो ना त्याला दुसऱ्याचे पाय धरायचे, दुसऱ्या पुढे झुकायची अजिबात वेळ येत नाही, लक्षात घ्या. म्हणून गेल्या महाराजांच्या पुढे झुका. बघा, महाराजांच्या पुढे झुकल्याने आपलं काही किंमत कमी होत नाही, उलट वाढते, लक्षात घ्या. जेवढं आपण महाराजांच्या पुढे झुकू तेवढी आपली किंमत वाढत जाते, लक्षात घ्या. म्हणून इतरांपुढे झुकण्यापेक्षा महाराजांच्या पुढे झुका. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मांसाहार. आता मांसाहार म्हणजे वर्ज करा. बघा, आता हा बऱ्याच घरामध्ये प्रॉब्लेम असतो की ताई मी सेवा करते पण आमच्या घरात खायला लागतं, घरात इतर माणसं खातात. बघा, तुम्ही सेवा करताय, हळूहळू ते सुद्धा सेवेत येतील. आता तुम्ही सेवा करताय तरी पण तुम्ही खाताय. पण बघा, मी असं म्हणत नाही की एकदमच सोडा, म्हणजे एकदमच पूर्ण बंद करा असं म्हणत नाही. कारण आपला स्वभाव आहे तो काही असा लगेच बदलणार नाही आहे. त्यामुळे हळूहळू जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही मांसाहार वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. ज्या अर्थी तुम्ही स्वामींची सेवा करताय त्या अर्थी तुम्ही मांसाहार हा वर्जच केला पाहिजे. जो व्यक्ती मांसाहार करतो आणि स्वामींची सेवा करतो त्याला कधीही त्या सेवेचं फळ मिळत नाही, लक्षात घ्या. म्हणून शक्य होईल तेवढं मांसाहारापासून दूर राहा. आणि बघा, ज्या अर्थी तुम्ही सेवेत आलाय ना त्या अर्थी तुम्ही मांसाहारापासून आपोआप दूर होत जाल. थोडा पाऊस येतोय त्याच्यामुळे ना आवाज यायला लागला आहे म्हणून मी पॉज केला थोडा वेळ. तर ज्या अर्थी तुम्ही मांसाहार करताय म्हणजे स्वामी सेवा करताय त्या अर्थी तुम्ही मांसाहारापासून लांबच राहायचं आहे, लक्षात घ्या. आणि बघा, ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल ना की मांसाहार करायची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा, स्वामींना समोर आणा. बघा, कधीही तुम्हाला मांसाहार करण्याची इच्छाच होणार नाही. म्हणून जितकं शक्य होईल ना तेवढं मांसाहार वर्ज करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा. अर्थात आपण प्रापंचिक सांसारिक माणसं आहोत, आपल्याला बरंच काय काम असतं. पण ज्या अर्थी आपण स्वामींना गुरुपद दिलं आहे ना त्या अर्थी आपण त्यांची सेवासुद्धा केली पाहिजे. गुरुपद दिलं आहे म्हणजे सगळं काही झालं असं नाही. आपण आपलं कर्तव्य पण केलं पाहिजे, त्यांची सेवासुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे. आपलं गुरुबळ स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून 24 तासातले फक्त 5 मिनिटं तुम्ही महाराजांसाठी काढा. हे 5 मिनिटं तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात घ्या. अगदी मी म्हणत नाही की तासभर बसा, पारायण करा किंवा उपवास करा, हे करा ते काही मी असं म्हणत नाही. फक्त 24 तासातले तुमचे 5 मिनिटं महाराजांना द्या. एवढे तर आपण करूच शकतो. कामावरून घरी आल्यावर छान हातपाय धुवा, मस्तपैकी चहा घ्या आणि छानपैकी एक 5 मिनिटं महाराजांच्या समोर बसा. बघा, आपण मोबाईल बघतो, तासभर आपण मोबाईलमध्ये बघत बसतो. पण त्यातलेच एक 5 मिनिटं तुम्ही स्वामींसमोर या, नामस्मरण करा. बघा, तुमचा दिवस इतका चांगला जाईल, इतका फ्रेश जाईल. तुमचं जे काही काम, दिवसभराचं टेन्शन, स्ट्रेस जे काही आहे ना ते सगळं विसरून जाल. फक्त माझे महाराज, स्वामी आणि मी, माझी सेवा, नामस्मरण एवढंच तुमचं लक्ष ठेवा त्यामध्ये. बघा, खूप तुम्हाला रोजचा दिवस कसा जाईल ना आणि असा टेन्शन फ्री तुमचा दिवस जाईल. आणि सोबतच महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी राहील, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे
जे काही तुम्ही कमवताय त्यातलं थोडंफार इतरांना द्या, जे गरजू आहेत त्यांना मदत करा. आपल्या घरात एखादा वाटसरू आलेला आहे, एखादा कोणी आलेला आहे, त्याला विनमुख पाठवू नका. तुमच्या बुट्टीमध्ये अर्धी भाकरी असेल ना, चतकोर भाकरी त्याला द्या. त्याची भूक भागेल ना, त्याचे जे काही ते म्हणजे समाधान होईल त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. आणि ह्या अशा गोष्टीतूनच महाराज आपल्याला फळ देत असतात. आपली जी काही आपण सेवा करतो ती महाराजांच्यापर्यंत रुजू होत असते. लक्षात घ्या, असं होत नसतं की महाराजांच्या समोर बसून तास-तासभर पारायणच केली पाहिजे तरच ती सेवा घडते, असं नाही. एखाद्याला भुकेलेलं अन्न द्या, म्हणजे ज्याला तहान लागले त्याला पाणी द्या, जो गरजवंत आहे त्याला मदत करा. एखादा विद्यार्थी आहे जो खूप गरीब आहे त्याला काही मदत करा, शाळेच्या वस्तू भेट द्या. अशी सेवा ज्यावेळी कराल तीच सेवा खरी सेवा आहे. लक्षात घ्या. अन्नदान करा. तुमच्या यथाभक्तीने जेवढं काही शक्य होईल ना, 10 रुपये असो पण ते त्या अन्नदान पेटीत टाका. तुमच्यामुळे एखाद्याचं पोट भरेल यासारखं दुसरं पुण्य नाही. लक्षात घ्या. आणि महाराजांची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती असेल तर अन्नदान. महाराज ज्यावेळी पण अक्कलकोटमध्ये होते, सगुण रूपामध्ये, आपल्यासोबत अनेकांना ते जेवायला घेऊन बसायचे. पहिला त्यांना वाढायचे आणि मग स्वतः जेवायचे. लक्षात घ्या. म्हणून ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की पाळा. गुरुपद घेतलं आहे आणि सगळंच म्हणजे आहे तसंच तुम्ही वागताय तर तुमच्या सेवेचा तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही. थोडं आपण सुद्धा आपल्या वागण्यात, बोलण्यात किंवा आचाराविचारांमध्ये, आपल्या स्वभावामध्ये थोडं बदल केला पाहिजे. गुरुपद घेतला आहे तर रोज 3 अध्याय तुम्ही नक्की वाचा. बघा 3 अध्याय हे आपलं म्हणतो ना की खूप म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, अगदी पूर्ण ज्या काही तुम्ही भूतकाळामध्ये वाईट कृत्य केलेले आहेत त्याचा नाश होतो. वर्तमान काळ चांगला जाण्यासाठी, भविष्यकाळ येणारा चांगला होण्यासाठी हे 3 अध्याय जे आहेत ना खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून रोज 3 अध्याय तुम्ही नक्की वाचा. आयुष्य खूप सुंदर होईल. वेळात वेळ काढून बघा. 3 अध्याय वाचायला काही लागत नाही हो. फक्त मी असं म्हणत नाही की 3 अध्याय वाचा, 11 माळी करा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा, काही नाही. 3 अध्याय वाचा, 1 माळ करा, 1 वेळा तारक मंत्र म्हणा. पण ह्या गोष्टी अगदी 15च मिनटं, पण जर तुम्हाला सवय असेल ना तर अगदी 10 मिनटात पण या गोष्टी होतात. तर नक्की ह्या गोष्टी माझी खूप कळकळीची विनंती आहे. आणि महाराज ही बेसिक जी गोष्ट आहे ना ती रोज करतो ना त्याचा महाराज साक्षात योगक्षेम चालवतात. लक्षात घ्या. म्हणून आजपासून या तुमच्या आचारांमध्ये, विचारांमध्ये बदल करा. साक्षात महाराज तुमच्या पाठीशी राहतील. आणि महाराज म्हणतात की जो मला जपतो, जो माझा नामजप करतो त्याला मी स्वतःच जपतो. आणि महाराज जर तुम्हाला जपत असतील तर तुमच्यासारखा भाग्यशाली व्यक्ती नाही. लक्षात घ्या. म्हणून नक्की या गोष्टी आचरणात आणा. गुरुपद जर तुम्ही घेतलं असेल तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवांसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.